RSSशी संबंधित प्रकरणामध्ये जामीनदाराचा मृत्यू झाल्यानं आज आपण पाहतोय की काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वतः मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि सर्व काँग्रेसचे जे नेते पदाधिकारी आहेत ते यावेळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यासोबतच इतर महत्त्वाचे नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यांना भिवंडी कोर्टामध्ये जायचं आहे। सर, कशा पद्धतीनं आता पुढची सगळी न्यायालयीन प्रक्रिया असणार आहे? मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण भागामध्ये। न्यायालयाचं काम करेल, कायद्यावर आमचा विश्वास आहे। जे राहुल गांधींचं हे प्रकरण आहे, या प्रकरणाच्या अनुषंगानं एक मोठी चर्चा भविष्याच्या काळामध्येही संपन्न होईल। कारण राहुलजींनी जे वक्तव्य केलं होतं त्या अनुषंगानं ऐतिहासिक तथ्य पुरावे हे कोर्टापुढे मांडण्यात येईल आणि त्यानंतर याचा निर्णय होणार आहे। त्यामुळे तुर्तास आज या एका न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगानं राहुल गांधी मुंबईत येत आहेत। नक्कीच, पण आपण पाहतोय की काल टिळक भवन समोर भाजपनं आंदोलन सुद्धा केलं होतं, बराचसा विरोध केला जातोय। AI ज्या पद्धतीनं विरोध केला गेला दिल्लीमध्ये, युथ काँग्रेसच्या ठिकाणी त्यांनी शिरकाव केला, बरीच प्रतिक्रिया आता भाजपकडून। नाही, भाजपने प्रतिक्रिया देण्याच्या आधी 100 पेक्षा अधिक वेळा डोनाल्ड ट्रम्प जे आहेत हे मोदींच्या संदर्भामध्ये जी अत्यंत वादग्रस्त आणि भारत म्हणून अत्यंत चुकीची वक्तव्य जी करतात त्याचा संदर्भामध्ये देखील निषेध हा भारतीय जनता पक्षाने केला पाहिजे। आणि युद्धबंदी जी होती ऑपरेशन सिंदूरची ही भारतातून नव्हता अमेरिकेतून कशी झाली ते देखील सांगितलं पाहिजे। आणि जे अमेरिकन ट्रेड डील जे आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर जे भारताचं नुकसान होत आहे आणि अमेरिकेच्या दबावात आपण काम करत आहोत, या निमित्तानं आपली जी आपल्या अब्रूची लक्तर जी वेशीव टांगल्या गेलेली आहे याची काळजी भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक केली पाहिजे। काँग्रेसची एकजूट पाहायला मिळेल या निमित्तानं, राहुल गांधी येतात या निमित्तानं। काँग्रेस एकजूटच आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही। अंतर्गत आमच्या पक्षामध्ये जो संवाद असतो त्यातून पराचा कावळा हा जरूर केला जातो। धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी नसीम खान आहेत, नसीम खानजींशी बोलणार आहोत। राहुल गांधीजी येत आहेत, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आणि RSS बाबत ज्यांनी जे विधान केलं होतं त्याच्या विरोधामधली ही सगळी सुनाव। राहुल गांधीजी ज्या वेळी ह्या देशामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचार, देशामध्ये किसान जवान आणि देशाची सीमाची सुरक्षा अनेक विषयावर ज्या वेळी अशा प्रकारची घटना घडत असतात राहुल गांधीजी जोरात बोलत असतात, मोदी सरकारला एक्सपोज करत असतात। म्हणून खोटे केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न वारंवार राहुल गांधीजी यांच्यावर होत असतो, त्याचा एक भाग आहे। पण राहुल गांधीजी न्याय आणि संविधानाला मानणारे नेते आहेत, म्हणून ह्या केसमध्ये कोर्टमध्ये सुद्धा येत आहेत ते। आपण पाहतो या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहतो या ठिकाणी ज्योतिताई गायकवाड आहेत, अमीन पटेल जी आहेत, असलम शेख आहेत, आपण सगळ्यांशी बोलणार आहोत। ताई, आज राहुलजी येत आहेत या ठिकाणी आणि भाजपकडून आंदोलनं केली जातात, कसं पाहता? BJPला आमच्या विरुद्ध चुकवण्याचं काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे ते सतत काही ना काही हे करत असतात। कारण राहुल गांधी जे आहे ते सत्य बोलतात, लोकांच्या बाजूने बोलतात आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या विरोध करणं, कारण BJP लोकांच्या बाजूने नाही आहे आणि त्यामुळे त्यांचे विरोध करणं त्यांचं नेहमीच काम आहे, त्यामुळे ते काही वेगळं विशेष काही नाही आहे। RSS बद्दल वक्तव्य केलं हा मेन आरोप आहे त्यांच्यावरती आणि गांधीजींची हत्या RSSने केली याबद्दल मग RSSच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावरती हा सगळा खटला दाखल केला होता, तिथून हे सगळं प्रकरण 2014 पासून सुरू झालं। नेमकं प्रकरण कधी मिटणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। हे कोर्टामध्ये आहेत आणि कोर्टामध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर येणार आहेत। आमच्या न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे। राहुल गांधीजी जे म्हणतात ते सत्य म्हणतात आणि त्याने सत्य म्हणलेलं आहे, ते कोर्टात आहेत आणि आमचा 100% खात्री आहे की कोर्ट त्यांच्या बाजूने निर्णय देणार। आज नवीन जामीनदार त्या ठिकाणी उपस्थित केला जाणार आहे आणि यानंतरची जी प्रक्रिया ती सुद्धा पूर्ण होणार आहे। उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलं आहे कारण विरोधी पक्षनेता राहुल गांधी आज मुंबईमध्ये। नाही, तुम्ही किती खोटी केसेस करा, किती दाबण्याचा प्रयत्न करा, पाहिजे तसं हैराण करायचा प्रयत्न करा, मला वाटत ना की गांधी परिवार हा झुकणारा परिवार आहे। यांचा जर इतिहास बघितला तर आझादीच्या आधीपासून आत्तापर्यंत बघा, हे कधी झुकणारं नाही, माफी मागणारा परिवार नाही। आणि जेवढे खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत ते कोर्टात निष्पन्न होऊन जाईल, 100% केस
जे राहुलजीच्या बाजूने निघणार. ताई काय आज राहुल गांधी स्वतः मुंबईमध्ये दाखल होतात, भिवंडी सत्र न्यायालयामध्ये ते हजर राहणार आहेत, कसं पाहता याकडे? कारण RSSच्या संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे, भाजपकडून आंदोलनं केली जातात, टिळक भवनच्या बाहेर आंदोलन झालं, बरीचशी टीका टिप्पणी होती. कशासाठी आंदोलन करते मला कळत नाही. ज्या वेळेला लोकसभेमध्ये किंवा रस्त्यामध्ये उतरून राहुलजी जनतेचा आवाज बनतात, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, महिलांचे, मध्यमवर्गीयाचे, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ईस्टर्न फाईल असतील, आज जगामध्ये लोक राजीनामे देत आहेत. भारतामध्ये एक तर राजीनामा झाला का ज्यांची नावं ईस्टर्न फाईलमध्ये आली. नरवरेजींच्या पुस्तकाबद्दल चर्चा झाली, चायनाच्या घुसखोरीबद्दल चर्चा झाली, टॅरिफबद्दल चर्चा झाली, ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. आज ह्या प्रश्नावरती ज्या वेळेला राहुलजी बोलतात, आता AI सबमिट केलं, त्याचं मॅनेजमेंट कोणी केलं ह्याच्यावर प्रश्न नाही विचारले गेले पाहिजे. तिथे डिजिटल इंडियाची गोष्टी बोलायची, तिथे पैसे चालत होते, तिथे त्या ठिकाणी वायफाय नव्हतं, गैरसोय होत्या. त्यामुळे हे हां, तर आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा तऱ्हेने जनतेचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे हे बरोबर नाही आहे. संसदेमध्ये सुद्धा आम्ही तो प्रकार बघितला, त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उचलण्याचं काम केलं. आज आपण बघतो विविध ठिकाणी केसेस टाकायच्या, हे पण बरोबर नाही आहे. आज मी बघते काल सुलतानपुरीला, आज या ठिकाणी, म्हणजे काय चाललेलं आहे, प्रत्येक ठिकाणी केस टाकायच्या. पण प्रियंकाजींनी बरोबर म्हटलं की राहुल गांधी होणं आसान नाही आहे, सोपं नाही आहे. कारण ज्या तऱ्हेने राहुलजी सातत्याने लढाई लढण्याचं काम करतात, एक योद्धा म्हणून लढण्याचं काम करतात, मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि जनतेचा आवाज आम्ही रस्त्यापासून संसदेमध्ये उचलण्याचं काम करतो. सत्तेचा दुरुपयोग होतो असं म्हणावं? हां, सत्तेचा दुरुपयोग 100% सत्तेचा दुरुपयोग होतोय. नक्कीच आपण पाहतो, आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि सत्तेचा दुरुपयोग होतो असं वर्षाताई गायकवाड म्हणतायत. आणि काँग्रेसचे सर्व नेते तर राहुल गांधी यांच्या आगमनाची वाट पाहत आहेत. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.